subscribe my YouTube channel Sahaj Bodh. Like, share and subscribe. ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 9 भाग 10. ओवी क्रमांक 475. मग वर्णा माझी छत्र चामर स्वर्ग जयांचे अग्रहार मंत्रविद्येसी माहेर ब्राह्मण जेत अखंड वसिजे यागी जे वेदांची वज्रांगी जयाची दिठीची उत्संगी मंगळ वाढे. मग चारही वर्णांमध्ये सर्वश्रेष्ठ स्वर्गाचे अधिकारी मंत्रविद्येचे माहेरघर होत असे ब्राह्मण, असे जे यज्ञ यागाचे निरंतर आधार जे वेदांचे कवच आहेत, त्यांच्या कृपादृष्टीच्या मांडीवर कल्याणाची वाढ होत असते. जे पृथ्वीतळीचे देव जे तपोवतार सावयव सकळ तीर्थासी दैव उदयले जे जयांचिये आस्तेचिये बोले सत्कर्म पाल्हाळी गेले संकल्पे सत्य जियाले जयांचे निगा बोले अग्निसी आयुष्य जाहले म्हणून समुद्रे पाणी आपुले दिधले यांचिता प्रीती मिया लक्ष्मी डावलोणी केली परोती फेडोणी कौस्तुभ घेतला हाती मग ओढविली वक्षस्थळाची पाकती चरणरजा. जे पृथ्वीवरील देव आहेत, जे तपाचे मूर्तिमंत अवतार आहेत, ज्यांच्या योगाने तपाचेही भाग्य उदयाला येते, ज्यांच्या श्रद्धेच्या ओलाव्याने सत्कर्म विस्तार पावले, ज्यांच्या संकल्पामुळे सत्य जिवंत राहिले, ज्याच्या आशीर्वादाने अग्नीला आयुष्य लाभले, म्हणून अग्नीचा शत्रू समुद्राने आपले जल मोठ्या प्रेमाने वडवानलाच दिले. मी प्रत्यक्ष लक्ष्मीलाही बाजूला सारून गळ्यातील कौस्तुभमणी हातात काढून घेऊन ज्यांच्या चरणधुळीच्या लाभासाठी आपले वक्षस्थळाला पुढे केले. आजुनी पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहेगा सुभद्रा जे आपुलिया दैव समुद्रा जतने लागी जयांचा कोप सुभटा काळाग्नी रुद्राचा वसवटा जयांची या प्रसादी फुटका जोडती सिद्धी ऐसे पुण्य पूज्य जे ब्राह्मण आणि माझ्या ठाई अतिनिपुण आता माते पावती हे कवन समर्थपणे पाहे पा चंदनाचे नि अंगानिळे शिवतीले निंब होते जे जवळे तिही निर्जीवी देवांची निळे बैसनी केली मग तो चंदनू तेथ न पवे ऐसे मणी कैसेनी धरावे अथवा पातला हे समर्थावे तेव्हा काही साच. आणि अर्जुना, भाग्य जपवणुकीसाठी म्हणून त्या शुभदायी पावलांची मुद्रा मी अजूनही आपल्या हृदयावर मिरवीत असतो. अर्जुना, ज्याचा क्रोध काळ अग्नी आणि रुद्र यांचे वसतिस्थान आहे आणि ज्याच्या कृपेत अष्टमहासिद्धी विनासायास प्राप्त होतात, याप्रमाणे जे परमपुण्यवान ब्राह्मण आहेत आणि जे माझ्या ठिकाणी तत्पर आहेत, त्यांना माझा लाभ होतो हे काय सांगायला पाहिजे. पहा, चंदन वृक्षावरून वाहणाऱ्या वाऱ्याने आसपासच्या निंब वृक्षांना स्पर्श केल्याने ते वृक्ष सुगंधी झाले आणि त्यांनी देवाच्या मस्तकावर स्थान मिळविले. मग तो प्रत्यक्ष चंदन ते स्थान मिळवणार नाही का? आणि त्याला ते स्थान लाभेल हे सांगण्याची आवश्यकता आहे का? जेथ निवविल ऐसिया आशा हरे चंद्रमा आधा ऐसा वाहिजत असे शिरसा निरंतर तेथ निवविता आणि सगळा परिमळे चंद्राहुणी आगळा तो चंदनू केवी अवलीळा सर्वांगी न बैसे
का रथ्योदके जियेचिये कासे, लागलिया समुद्र झाली अनायसे, तिये गंगेसी काय नारिसे गत्यंतरसे. तेथे विष प्राशनाचा दाह शांत करील अशा अपेक्षेने शंकराने अर्धा असा चंद्र सदैव मस्तकावर धारण केला आहे. तर दाह शांत करण्याचा याचा गुण प्रत्यक्ष अनुभवाला आला आहे. तो परिपूर्ण असून सुगंधाने चंद्रापेक्षाही अधिक असा चंदन तो स्वतःच्या प्रभावाने सर्वांगावर बसणार नाही काय? अथवा ज्या गंगेचा आधार घेऊन रस्त्यावरून वाहणारे पाणी सुद्धा समुद्राला सहज मिळते, ती गंगा समुद्राला मिळणार नाही असे कसे घडेल? म्हणून राजर्षी का ब्राह्मण, जयांगती मती मीची शरण, तया त्रिशुद्धी मीची निर्वाण, स्थितीही मीची. या लागी शत जर्जरे नावे, रिगोणी केवी निश्चिंत होआवे, कैसे निवगडिया असावे शस्त्रवर्षी. अंगावरी पडता पाषाण, न सुवावे केवी ओढन, रोगे दाटलिया आणि उदासपण बोखदेसी. जेत चहूकडे जळत वनवा, तेथूनी न निघिजे केवी पांडवा, तेवी लोका येऊनिया सोपद्रवा, केवी न भजिजे माते. म्हणून क्षत्रिय असून ऋषी झालेले असोत किंवा ब्राह्मण असोत, जीवाभावाने मलाच रक्षणाचे साधन समजतात. त्यांचे अखेरचे शाश्वत सुखाचे स्थान मीच होतो यात तिळमात्र शंका नाही. याकरिता शेकडो छिद्रे असणाऱ्या नावेत शांत कसे बसावे आणि शस्त्राचा मारा चालू असताना उघड्या अंगाने कसे बरे राहावे? अरे, अंगावर दगड पडत असताना ढाल कशी मध्ये घालू नये? रोगी व्याधीने ग्रासला असताना औषधाविषयी बेफिकीर कसे राहावे? अर्जुना, सोहोम बाजूनी वणवा लागलेला असताना त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न न करणे असे कसे शक्य आहे? त्याप्रमाणे दुःख संकटाने भरलेल्या या मृत्यू लोकात येऊन मला भजू नये काय? अगामातेन भजावया लागी, कवन बळपा आपुला आंगी, काई घरी की भोगी निश्चिंती केली. ना तरी विद्या की वयसा, या प्राणियांसी हा ऐसा, मज न भजती भरवसा सुखाचा कोण. तरी भोग्य जात जे तुले, ते एका देहाचिया निकिया लागले, आणि येत देह तवसे पाडिले काळाच्या तोंडी. बाप दुःखाचे केणे सुटले, जेत मरणाचे भरे लोटले, तिये मृत्यू लोकाचिया शेवटले, येणे जाहले हाटवेळे. आता सुखेसी जीविता, कैची ग्राहिकी किजेल पंडुसुता, काय राखोडी फुंकिता दिपू लागे. अगा विषाचे कांदे वाटुनी, जो रस घेईजे पिळुनी, तया नाम अमृत ठेवुनी, जैसे अमर होणे. तेवी विषयांचे जे सुख, ते केवळ परम दुःख, परी काय की जे मूर्ख, न सेविता न सरे. मला न भजण्याला जीवाच्या अंगी असे कोणते सामर्थ्य आहे? विद्या किंवा तारुण्य यांच्यापासून सुखाचा लाभ होईल. घरे दारे विषयभोग यांच्यावर विश्वास टाकून निश्चिंत राहता येईल असे त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे का? अथवा मला न भजता या प्राण्यांना विद्येने किंवा तारुण्याने परमसुखाची खात्री दिलेली आहे का? म्हणून जे जे विषयभोग आहेत ते सर्व खरोखर देहाच्या उपभोगासाठी कारणी लागले आहेत आणि देह काळाच्या भक्षस्थानी पडला आहे. बापा, जेथे दुःखाच्या मालाचे जबरदस्त भारे पसरले आहेत, त्यांची मृत्यूच्या भारांची सारखी रीघ लागलेली आहे. अशा मृत्यूलोकीचा जन्ममरणाचा बाजार भरला असताना मनुष्य प्राण्याला नरदेहरूपी शेवटच्या बाजाराला येणे क्रमप्राप्त झाले आहे. अर्जुना,
अशा बाजारात आयुष्याचा सौदा सुखाशी कसा करता येईल? राखुंडी फुंकून का कधी दिवा पाजळतो? अरे, विषारे कांदे वाटून ते त्यांचा पिळून रस काढावा आणि मग त्याला अमृतरस नाव ठेवून तो प्यावा. आणि असे करून आपण अमर झालो अशी खात्री करून घ्यावी. याप्रमाणे विषयांपासून होणारे सुख आहे ते निव्वळ पराकोटीचे महादुःखच आहे. परंतु काय करावे? महामूर्ख लोक त्याचे सेवन केल्याशिवाय राहतच नाहीत. का शीस खांडुणी आपुले, पायीचा खती बांधिले, तैसे मृत्युलोकीचे भले आहे आगवे. म्हणून मृत्युलोकी सुखाची कहाणी, ऐकिजेल कवनाचा श्रवणी, कैची सुखनिद्रा अंतरुणी इंगळांचा. जिये लोकीचा चंद्रू क्षयरोगी, जेत उदयो होय असता लागी, दुःख लेऊणी सुखाची अंगी सळित जगाते. जेत मंगळाचा अंकुरी, सवेची अमंगळाची पडे पोरी, मृत्युदराची या परिवरी गर्भुगी वसी. जे नाही तया ते चिंतवी, तव तेची नेई जे गंधर्वी, गेली याची कवणे गावी शुद्धी न लभे. अगा गिवसिता आघवा वाटी, परतले पाऊलाची नाही किरीटी, सैंग निमालियांची या गोठी, तिये पुराणे जेथीची. किंवा आपले शिर तोडून पायावरच्या जखमेला ते बांधावे, हे जसे हितकर आहे त्याप्रमाणे मृत्युलोकीचे सर्व व्यवहार चांगले आहेत. म्हणून मृत्युलोकी खऱ्या सुखाची कथा कोणाच्या कानांनी ऐकली जाईल? निखाऱ्याच्या अंथरुणावर निश्चिंत झोप घेता येईल काय? ज्या लोकीचा चंद्र क्षयरोगाने ग्रासलेला आहे, जेथे अस्ताला जाण्यासाठीच सूर्याचा उदय होत असतो, दुःखच सुखाचे सोंग घेऊन जगाला छळीत असते, जेथे मांगल्याच्या अंकुराबरोबर अमंगलाची कीड आहे आणि आईच्या पोटातील गुप्त गर्भाशयात सुद्धा मृत्यू गर्भाला गाठतो. जेवत नाही त्याचे चिंतन मृत्यूलोक करायला लावतो आणि मग तीच गोष्ट गंधर्वही राहून नेतात. पण कोठे नेतात याचा पत्ताही लागत नाही. अरे अर्जुना, सगळ्या मार्गाने शोध घेतला तरी मृत्यूच्या मुखात गेलेल्यांचे एकही पाऊल परत फिरलेले दिसत नाही. जेथील पुराणे म्हणजे असंख्य जण मेलेल्यांच्या गोष्टींनी भरलेली आहेत. जेथीची अनित्यतेची थोरी, करितया ब्रह्मयाचे आयुष्यवेरी, कैसे नाही होणे अवधारी निपटूनिया. ऐसी लोकींची जिये नांदणूक, तेथ जन्मले आथी जे लोक, तयांची निश्चिंतीचे कौतुक दिसत असे. पै दृष्टा दृष्टीची जोडी, लागी भांडवल न सुटे कवडी, जेथ सर्वस्वे हाणी तेथ कोडी वेचिती गा. जो भव्ये विषय विलासे गुंफे, तो म्हणती उवाये पडिला सापे, जो अभिलाष भारे दडपे, तया ते सज्ञान म्हणती. जेथील नाशवंताचे वर्णन जरी कोणी ब्रह्मदेवाच्या आयुष्या एवढ्या दीर्घकाळपर्यंत करत बसला तरी ते सर्वार्थाने कळणार नाही. अशा तऱ्हेने या लोकीची क्षणभंगूर स्थिती आहे. तेथे जन्मलेल्या लोकांनी निश्चिंत राहावे ही नवलाची गोष्ट आहे. अरे, ऐहिक पारलौकिक लाभासाठी भांडवलातली एक कवडी सुद्धा ज्यांच्या हातून सुटत नाही, परंतु जेथे सर्वस्वाचा नाश आहे तेथे कोट्यावधी रुपये खर्च करतात. जो विषय विलासात गुंतून पडला आहे तो सध्या सुखात आहे असे म्हणतात. जो वासनेच्या भाराने दडपून गेला आहे त्याला ज्ञानी म्हणतात. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरवणी जाय, तयाचे नमस्कारिती पाय वडील म्हणूनी. जव जव बाळ बाळिया वाढे, तव तव भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले आतुलियेकडे, ते ग्लाणीची नाही. जन्मलिया दिवस दिवसे, हो लागे काळाची आसी ऐसे,
की वाढती करीती उल्हासे उभवती गुडिया. अगामरहा बोलू न साहती आणि मेलिया तरी रडती. परी असते जात न गणिती गहिसपणे. दरदुर सापे गिळजतू आहे उभा. की तो मासिया वेटाळी जिभा. तैसे प्राणिये कवना लोभा वाढविती तृष्णा. अहा कटाहे वोखटे मृत्युलोकीचे उफराटे. एथ अर्जुना तरी अवचटे जन्मलासी तू. तरी झडझडोणी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग. जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. ज्याचे आयुष्य थोडे उरले आहे, बळबुद्धी कमी झाली आहे, त्याला वडील मानून त्याच्या पायावर लोटांगणे घालतात. जो जो मूल वाढते तो तो आईबाप कौतुकाने नाचतात. परंतु त्याची वाढ होत असताना आयुष्याची दोरी कमकुवत होते, याबद्दल त्यांना खेद माहीतच नसतो. मूल जन्मल्यावर ते दिवसेंदिवस तो काळाचा घास होऊ लागते. तरीही हौसेने वाढदिवस साजरा करतात आणि गुढ्या उभारतात. अरे अर्जुना, कोणी तू मर हा शब्द सहन करीत नाहीत. मेल्यावर तरी रडतात, पण आपले आयुष्य कमी कमी होत चालले आहे हे त्यांना मूर्खपणाने समजतच नाही. सापाकडून उभा गिळला जात असताना देखील बेडूक उडत असलेल्या माशीला पकडण्यासाठी जीभ बाहेर काढून वेटाळीत असतो. अशा प्रकारे कोणत्या लोभासाठी हे प्राणी विषयाची तहान वाढवित असतात, कोण जाणे. अरे रे, हे वाईट आहे. मृत्यू लोकातील सर्वच न्याय उरफाटा आहे. अर्जुना, ज्या अर्थी तू येथे दैवयोगाने जन्मला आहे, तरी या मृत्यू लोकाच्या रहाटीतून सर्व काही झटकून तू मोकळा हो आणि या भक्तीच्या मार्गाला असा लाग की त्या योगे तुला माझ्या निर्दोष स्वरूपाच्या पदाचा लाभ घडेल. तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेमधरी. सर्वत्र नमस्कारी मजे काते. माझे नि अनुसंधाने देख. संकल्प जाळणे निश्चेक. मद्याजी चोख याची नाव. ऐसा मिया आथिला होसी. तेत माझियाची स्वरूपा पावसी. हे अंतःकरणीचे तुझ पासी बोलत असे. तू आपले मन मद्रूप कर. माझ्या भजनांबद्दल प्रेम बाळग. सर्व ठिकाणी माझे अस्तित्व जाणून मला वंदन कर. पहा, माझ्या अखंड ध्यानाने सर्व संकल्प पूर्णपणे जाळतो. त्याला स्पष्टपणे मद्याजी यजनकर्ता असे नाव द्यावे. अशा प्रकारे तू जेव्हा माझ्या ध्यानाने संपन्न होशील तेव्हाच माझ्या स्वरूपाला पावशील. ही माझ्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट तुला मी सांगत आहे. अगा आवगिया चोरिया आपुले. जे सर्वस्व आम्ही असे ठेविले. ते पाओणी सुख संचले होऊन ठासी. ऐसे सावळेनी परब्रह्मे. भक्त काम कल्पद्रुमे. बोलिले आत्मारामे संजयो म्हणे. अहो ऐकिजत असे की अवधारा. तव इया बोला निवांत म्हातारा. जैसा मैसा नुठी कापुरा. तैसा उगाची असे. तेत संजये माथा तुकिला. अहा अमृताचा पाऊस वर्षला. की हा येथस तुची गेला सेजिया गावा. तरी दातारुहा आमुचा. म्हणून हे बोलता मैळेल वाचा. काय की जे ययाचा स्वभावोणी ऐसा. परी बाप भाग्य माझे. जे वृत्तांतू सांगावयाचे निव्याजे. कैसा रक्षिलो मुनिराजे श्री व्यासदेवे. अरे, आम्ही आमचे सर्वस्व पूर्ण चातुर्याने राखून ठेवले आहे. ते लाभून तू सुखाने ओतप्रोत भरून जाशील. अशा रीतीने भक्तांची इच्छा पूर्ण करणाऱ्या ब्रह्मस्वरूप सावळ्या श्रीकृष्णांनी अर्जुनास बोध केला, असे संजय म्हणाला. ज्ञानेश्वर माऊली श्रोत्यांना म्हणतात, ऐका,
म्हातारा धृतराष्ट्र हे बोल ऐकत शांत राहिला. एखाद्या आळशी ऐदी पाण्यात बसल्यावर रेडा जसा हलत नाही तसा तो मुकाट्याने बसला. तेव्हा संजयाने मान डोलावली आणि स्वतःशी म्हणाला, आहा, आज अमृताची वृष्टी झाली. पण हा म्हातारा येथे असून शेजारच्या गावी गेल्यासारखा आहे. परंतु हा आमचा अन्नदाता आहे. स्पष्ट बोलून वाचेला दोष लागेल. याला इलाज नाही, कारण याचा स्वभावच असा आहे. परंतु धन्य माझे भाग्य की महामुनी श्री व्यास महाराजांनी रणवृत्तांत सांगण्याच्या निमित्ताने मला निर्भय राखले आहे. ये तुले हे वाडे सायासे, जव बोलत असे दृढे मानसे, तव न धरवेची आपुलिया ऐसे सात्विके केले. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेतीची तेथ, आपाद कंचुकित रोमांचाले. अर्धोन्मिलित डोळे वर्षताती आनंद जळे, आतुलिया सुखो मिरचे निबळे बाहेरी कापे. पै आघवांची रोममुळी आली स्वेदकणिका निर्मळी, लेईला मोतियांची कडियाळी आवडे तैसा. ऐसा महासुखाचेनी अतिरसे, जेथ आटणी होईल जीवदशे, तेथ निरोपिले व्यासे ते नेदीच होय. अशा रीतीने मोठ्या प्रयासाने मन घट्ट करून संजय मनातल्या मनात बोलत आहे. तोच अष्टसात्विक भाव आवरून धरवेनात आणि त्याला सावरता येईनात अशी अवस्था अष्टसात्विक भावांनी केली. त्याच्या चित्ताला चकित झाले, चक्कर आली, जीभ लोळी पडली आणि सर्वांगावर रोमांच उभे राहिले. अर्धे उघडलेले डोळे आनंदाश्रूंचा वर्षाव करू लागले आणि अंतर्यामी उसळणाऱ्या आनंदाच्या लाटांच्या प्रभावाने शरीर थरथर कापू लागले. सर्व रोमांच्या मुळाशी निर्मळ घामाचे थेंब आले. त्यामुळे त्याने अंगावर मोत्याच्या जाळीचा अंगरखाच घातला आहे असे तो दिसू लागला. अशा प्रकारे महासुखाच्या उत्कर्षाने जेथे जीवाचे भान विरून गेल्यामुळे रणवृत्तांत सांगण्याची श्री व्यासांनी केलेली आज्ञा ती पूर्णपणे पाळली जाईना. आणि श्रीकृष्णार्जुनाचे बोलणे घोकरी आले श्रवणे, की देहस्मृतीचा तेने वापसा केला. तेव्हा नेत्रीचे जळ विसर्जी, सर्वांगीचा स्वेदू परिमार्जी, देवीची अवधान म्हणे होजी धृतराष्ट्राते. आता कृष्णवाक्य बीजा निवाडू, आणि संजय सात्विकाचा बिवडू, म्हणून श्रोतया होईल सुरवाडू प्रमेय पिकाचा. अहो अळूमाळू अवधान देयावे, ये तुलेनी आनंदाच्या राशीवरी बैसावे. बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ, म्हणून विभूतीचा ठाओ अर्जुना दावील सिद्धांचा राओ. तो ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. आणि त्यावर कृष्णार्जुनाचे बोलणे धोधो आवाज करीत संजयाच्या कानी आले. त्याने संजयाला पुन्हा भानावर आणले आणि रणवृत्तांत सांगण्यास प्रवृत्त केले. तेव्हा डोळ्यातील आनंदाश्रू पुसून अंगावरील घामही त्याने पुसला आणि तो धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज, आता लक्ष द्या. आता श्रीकृष्णाच्या वेचक वाक्यांची उत्तम बीजे आणि त्यास संजय ही अष्टसात्विक भावरूपी पिकाच्या दुसऱ्या पेरणीकरता तयार झालेली जमीन. त्यामुळे श्रोत्यांना सिद्धांतरूपी पिकाची सुगीच येईल, यात शंका नाही. श्रोते हो, या कथनाकडे लक्ष द्यावे आणि एवढ्यानेच आनंदाच्या राशीवर बसावे. तुमच्या कानांच्या भाग्याने तुम्हास माळ घातली आहे. तेव्हा आता सिद्धराज श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, ईश्वरी विभूतीचे स्थान निरूपण करतील, ते आपण श्रवण करा, अशी या निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेवांची विनंती आहे. येथपर्यंत अध्याय 9 समाप्त झाला आहे.
यापुढील व्हिडिओत आपण अध्याय 10 आणि भाग 1 पाहूयात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.